कांद्यापासून बांध्यापर्यंतच्या सामान्य कांदा उत्पादक शेतकरी मित्रांसाठी आता आपला मित्र उदय लाड घेऊन आला अनोखा व्हिडिओ पाहणा सर्वांच्या आवडत्या यूट्यूब चॅनल शेती मित्र करतो आता स्वागत। जो चांद्यापासून बांध्यापर्यंतचा सामान्य कांदा उत्पादक कास्तकार बांधव आहे त्यांच्यासाठी सध्याचा हा लाख मोलाचा व्हिडिओ आणि त्यांच्यासाठी सध्याची ही लाख मोलाची अपडेट। ज्या अपडेट अनुसार आता 15 मार्च पर्यंत आपल्या सर्वांना लाल कांद्याचा स्टॉक हा 100% संपुष्टात येताना दिसणार आहे। जर आपण सर्वांनी बघितलं तर सध्याची ही सर्वात महत्त्वाची ब्रेकिंग न्यूज आहे की आता 15 मार्च पर्यंत 100% संपणार आहे देशामध्ये लाल कांद्याचा शिल्लक साठा। मग जो सामान्य कांदा उत्पादक कास्तकार बांधव आहे तो सध्याच्या कंडिशनला विचारायला लागलाय की 15 मार्च पर्यंत जर देशांतर्गत बाजारामध्ये लाल कांद्याचा स्टॉक हा संपुष्टात आला तर मग 15 मार्च नंतर याचा परिणाम कांद्याच्या दरावरती कशा पद्धतीने होऊ शकतो। चला तर मग या सर्वात महत्त्वाच्या यक्ष प्रश्नाचा आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊयात उत्तर। जर आपल्या सर्वांना सुद्धा या प्रश्नाचं अचूक उत्तर जाणून घ्यायचं असेल तर याच्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। जिथे आपल्या सर्वांना हा व्हिडिओ मनापासून आवडल्यासारखा वाटेल तिथे व्हिडिओला लाईक करा। जास्तीत जास्त सामान्य कांदा उत्पादक कास्तकार बांधवांपर्यंत हा अत्यंत महत्त्वाचा व्हिडिओ पाठवण्यासाठी व्हिडिओला शेअर करा। ज्याने आतापर्यंत चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल त्यांनी सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेल ऑल करून घ्यावं। याच्यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा आपल्या सर्वांना या ठिकाणी मिळत राहतो आता सतत। जो चांद्यापासून बांध्यापर्यंतचा सामान्य कांदा उत्पादक कास्तकार बांधव आहे त्यांच्यासाठी सध्याची ही सर्वात महत्त्वाची ब्रेकिंग न्यूज की 15 मार्च पर्यंत आता लाल कांद्याचा शिल्लक साठा हा 100% संपुष्टात येणार आहे। मग 15 मार्च पर्यंत जर लाल कांद्याचा शिल्लक साठा हा संपुष्टात आला तर मग याचा 15 मार्च नंतर कांद्याच्या दरावरती कशा पद्धतीने होऊ शकतो परिणाम। चला तर मग या सर्वात महत्त्वाच्या यक्ष प्रश्नाच्या आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊयात इथं अचूक आणि सविस्तर उत्तर। जर आपण सर्वांनी सध्याच्या कंडिशनला बघितलं तर देशांतर्गत बाजारामध्ये लाल कांद्याची जी आवक सुरू होती त्याच्यामुळे आपल्या सर्वांना कांद्याच्या बाजारभावामध्ये थोडा दबाव दिसत होता। पण आता काय झाले की जो लाल कांद्याचा शिल्लक साठा आहे तो जवळपास 8 ते 10% शिल्लक आहे आणि जाणकारांच्या मते 15 मार्च पर्यंत हा शिल्लक साठा 100% संपुष्टात येणार आहे। मग अशा परिस्थितीमध्ये की जेव्हा लाल कांद्याचा शिल्लक साठा हा संपुष्टात येणार आहे तर मग याचा परिणाम 15 मार्च नंतर कांद्याच्या दरावरती कशा पद्धतीने होऊ शकतो। चला या सर्वात महत्त्वाच्या यक्ष प्रश्नाचा आता जाणून घेऊयात इथं उत्तर। तर बघा मित्रांनो 15 मार्च नंतर लाल कांदा काही मार्केटमध्ये आपल्याला येताना दिसणार नाही। मग अशा परिस्थितीमध्ये याचा कांद्याच्या दरावरती कसा परिणाम होणार तर लक्षात घ्या आपल्याला जो या ठिकाणी रब्बीचा कांदा आहे तो येताना दिसतो। पण यंदाच्या वर्षी काय झालं होते की जेव्हा पाऊस काळ हा अधिक झाला होता तो हाच काळ होता की ज्या काळाचा या ठिकाणी परिणाम आता दिसायला सुरू होणार आहे। कारण जो त्या ठिकाणी पावसाचा इफेक्ट होता तो कांदा 15 मार्च नंतर मार्केटमध्ये यायला सुरू होणार होता। म्हणजे एकीकडे 15 मार्च पर्यंत लाल कांद्याचा शिल्लक साठा संपुष्टात येणं व 15 मार्च नंतर रब्बीचा कांदा मोठ्या प्रमाणात मार्केटमध्ये न येणं याचा अर्थ लक्षात घ्या की कांद्याची मागणी आणि कांद्याचा पुरवठा याच्यात थोडासा गॅप निर्माण होण्याची शक्यता आहे आणि याच्यामुळे आपल्या सर्वांना कांद्याचा बाजारभाव हा 15 मार्च नंतर काही प्रमाणात सुधारताना व वधारताना दिसू शकतो। त्यातच जर अमेरिका व इराण यांचं जर युद्ध या ठिकाणी बंद झालं आणि आपल्याकडून आखाती देशांना जर कांदा निर्यात सुरू झाली तर कांद्याचा बाजारभाव हा आपल्याला 15 मार्च नंतर कमीत कमी 300 रुपयाची तेजी दाखवू शकतो आणि कांद्याचा जो बाजारभाव आहे तो 1100 ते 1500 रुपये प्रति क्विंटलच्या दरम्यान पोहोचताना दिसू शकतो। तर ही होती मित्रांनो सध्याची सर्वात महत्त्वाची ब्रेकिंग न्यूज की 15 मार्च पर्यंत आता लाल कांद्याचा शिल्लक साठा हा संपुष्टात येणार आहे। ज्यामुळे 15 मार्च नंतर कांद्याच्या बाजारभावात या ठिकाणी तेजी ही येऊ शकते। ज्यांना कांदा विक्री करायचे त्यांना एवढा सल्ला देतो की 15 मार्च नंतर कांद्याच्या भावात ही सुधारणा दिसली की या तेजीमध्ये आपण आपल्यापाशी असणारा जुना कांदा व असा कांदा की जो जास्त काळ टिकणार नाही तो या तेजीत विक्री करू शकतात।
कारण जबरदस्त तेजी येण्यासाठी जून महिन्याची वाट पाहावी लागेल असं तज्ज्ञांचं आहे इथं स्पष्ट मत. आता भविष्यात देशांतर्गत बाजारामध्ये मग जो सोयाबीनचा व कांद्याचा भाव आहे तो कशा पद्धतीनं राहील याबद्दल अधिक वाचूक माहिती जाणून घेण्यासाठी पाहत राहा आवडतं यूट्यूब चॅनल शेती मित्र. व्हिडिओमधील माहिती आवडली असेल तर व्हिडिओस लाईक करा. सामान्य कास्तकार बांधवापर्यंत हा अत्यंत महत्त्वाचा व्हिडिओ पाठवण्यासाठी व्हिडिओला शेअर करा. चॅनलला सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेलला ऑल करा. याच्यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ आपल्या सर्वांना या ठिकाणी मिळत राहतो आता सतत. तर मित्रांनो, अशाच एका नवीन व्हिडिओसह मी आपला मित्र उदय लाड हा आपल्या सर्वांना आवडत्या यूट्यूब चॅनल शेती मित्रांनो मिळत राहील सातत्यानं. तोपर्यंत सर्व शेतकरी मित्रांचे व कास्तकार बांधवांचे आजच्या व्हिडिओत आपला मित्र उदय लाड हा मनापासून व्यक्त करतो आपल्या सर्वांचे आभार.